एक मिनिट. तर एकदम तमपासून थोडस तमरज आणि सॉलिड मध्ये पण खरं काय पहिल्यांदा पंचमहाभूत तयार झाल्यानंतर त्याचं पंचीकरण होतं म्हणून सांगितलेलं. पंचीकरण म्हणजे काय की प्रत्येक भूतातला अर्धा भाग बाजूला काढून त्याचे 4 इक्वल भाग केले जातात आणि ते बाकीच्या 4 भूतामध्ये होतात. म्हणजे जे सृष्टी निर्माण करायला जी पंचमहाभूत आहेत त्यात पृथ्वीमध्ये 50% पृथ्वी आणि बाकीच्या याच्यात 12.5% बाकी भूत आहेत. कारण आपण बघतो जसं 24 कॅरेट जर सोनं असेल तर त्याचा दागिना बनू शकत नाही. तसं कोणतंही एक भूत वेगळं राहू शकत नाही. नुसतं जर सॉलिड घेतलं असतं ना तर ते सॉलिड म्हणजे त्याच्यात जर आप तेज वायूचा भाग नसता तर पोरॅसिटी काय नाही तर नुसताच दगड झाला असता. मग आपलं शरीर जर आहे त्याची हालचाल व्हायची आहे तर त्याच्यात वायू पाहिजे. आपलं सगळं जे कार्य आहे हालचाल जी आहे ती पंचप्राण आहे ते वेगवेगळ्या ठिकाणचे प्राण वेगवेगळी हालचाल करतात. अन्नपचन ही पण एका सगळ्या याची ते चर्निंग होण्याच्या हालचालीने होतं ते प्राणवायू. इव्हन आपल्या इंडस्ट्रीमध्ये इन्स्ट्रुमेंट एअर पण लागते. म्हणजे ते सिग्नल्स घेण्यासाठी किंवा ते रिडिंग घेण्यासाठी पण इन्स्ट्रुमेंट एअर लागते. असो तर त्यामुळे सॉलिडची हालचालच होऊ शकली नसती किंवा सगळं सॉलिड आहे त्याच्यात परत 2 भाग करणार कोण. कारण ते इतकं त्याची ग्रॅव्हिटी पण इतकी त्यात म्हणजे साधं प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन याच्यात अंतर आहे ना तेच नाही राहिलं तर कसं होईल. तर त्यामुळे हे सगळं मिक्स होऊन हे पंचमहाभूत आणि देह झालं. तर याच्यात आता ती जी बुद्धी आहे शुद्ध बुद्धी की ज्यात अहंकार पण नाही तिथपर्यंत म्हणजे तिथून जसं खाली आलं त्याच्या उलट जाणं हा प्रलय आहे. प्रलयात काय होतं सॉलिड आहे ते लिक्विड मध्ये विलीन होतं. लिक्विड म्हणजे वायू मग तेज आणि मग आणि आकाश मग महत्त्वात. म्हणजे महत्त्वामध्ये पंचमहाभूताचा दोष नाहीये शुद्ध बुद्धीमध्ये आणि मग तिथे परमात्म्याचं हे स्वरूप प्रकट असतं. पण ती सविकल्पक समाधी म्हणजे पडदा असतो तो मायेचा. मग त्याच्यातनं मूल प्रकृती आणि तिथून पुढे झाल्यावर आपण सच्चिदानंद. मग तिथे वासुदेव सर्व अहम ब्रह्मास्मी इतका पण अहम शिल्लक राहत नाही म्हणण्यात. आता हीच आता तुला सिक्वेन्स कळला. आता तो परत प्रश्न विचार. विसरला का? म्हणजे जिकडे आपली वृत्ती नसतात जिकडे वृत्ती संपतात तिकडे आनंदाची स्थिती आहे का असा प्रश्न. हा कारण ते वृत्ती हे शुद्ध बुद्धीच्या नंतर अहंकार निर्माण झाल्यावर वृत्तीची सुरुवात आहे. म्हणजे पहिल्यांदा वृत्ती संपल्या की ती सगळा म्हणजे सत्वरजतम सगळे गेले आणि मग तिकडे आत्मस्वरूपात आपण स्थित होतो आणि मग ती आनंदाची स्थिती आणि त्याचा अनुभव आपण व्यवहारातही घेतो. म्हणजे व्यवहारातले आपल्याला जे जे आनंद मिळतात. आता फॉर एक्झाम्पल समजा तू कधी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट केलायस का? म्हणजे लहानपणी अमुक मला पाहिजे आणि ती नंतर तुला मिळाली वाट पाहू ना. कशासाठी? एकदम खेळणं वगैरे असं खेळण्यासाठी. तर तेव्हाची जर तू थोडं आठवलास तर मला ते खेळणं पाहिजे. मग पहिल्यांदा काही नाही म्हणालं महागे म्हणाला किंवा असा अभ्यास कर किंवा परीक्षेत मिळाल्यावर देईन व्हॉट एव्हर किंवा एवढं खाल्ल्यावर देईन जे काय असेल. तर तोपर्यंत सतत विचार मला पाहिजे 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 वृत्ती आहे ती. पाहिजे पाहिजे ही वृत्ती म्हणजे विचार वृत्तीत नाही येतात.
वृत्तीमध्ये संकल्प विकल्पात्मक वृत्ती आहे. संकल्प म्हणजे हे हवंसं वाटणं आणि दुसरं नकोसं वाटणं, हे संकल्प विकल्प. तर ती वृत्ती मनात आहे 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 आणि ते लहानपणी त्याचं खूप महत्व वाटतं. अरे मला ते नाही म्हणजे काही दुसरं सुचत नाही. आणि सडनली ते खेळलं समोर आल्यावर ते पाहिजे पाहिजे वाटणं थांबलं. हो. त्या क्षणाला काय होतं? त्या क्षणाला विचार असतो का कोणता? त्या क्षणाला तो एकदम आनंद येतो. हम्म. किंवा इवन काम जो सांगितलं, स्त्री पुरुषांच्या संभोगात जेव्हा तो आनंदाचा क्षण येतो त्यावेळी निर्विचार स्थिती आहे. म्हणजे खरं उलट आहे, त्यावेळी निर्विचार स्थिती आहे, त्यामुळे तो आनंद आहे. तर जिथे जिथे आपल्याला आनंद, थोडा आनंद होतो तेव्हा विचार कमी झालेले असतात किंवा एखादाच विचार असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आवडती वस्तू मिळाली तर तो मिळाल्याचा आनंद असं आपण म्हणतो, तेव्हा ती मिळाली एवढाच एक विचार असेल. पण लाखो हजारो विचारापेक्षा एकच विचार राहिल्यामुळे तो आनंद जास्त प्रकट आहे. बरोबर. झोपेतही विचार नसल्यामुळे, स्वप्नावस्थेत विचार आहेत तिथे आनंद नाहीये. गाढ झोपेत विचार नसल्यामुळे तो आनंद वर येतो, पण अज्ञानाचं आवरण असल्यामुळे त्याचा डोस कमी असतो आणि त्याची जाणीव नाहीये, एवढंच आहे. तर त्यामुळे जेव्हा वृत्ती संपल्या, निद्रा ही पण एक वृत्ती आहे. त्यामुळे विचारातच वृत्ती आहे असं नाही, निद्रा ही पण एक वृत्ती आहे. ती त्यावेळी असल्यामुळे पूर्ण आनंद बाहेर येत नाही, पण बऱ्यापैकी आनंद येतो. आणि ती निद्रा ही जर वृत्ती घेतली गेली की निवृत्ती म्हणतात. निवृत्ती हा शब्द म्हणजे वृत्तीरहित अवस्था. निवृत्तीनाथ हे वृत्तीरहित आहेत. म्हणजेच ते कायम स्वरूपाच्या आनंदात आहेत. हे लक्षात आलं एवढं? हो. मग समाधीत आनंदाचा अनुभव आहे का, तर निद्रेसारखा दोष आहे? काय? समाधी जेव्हा लागते हा. एखाद्याची, तेव्हा त्यात आनंदाचा अनुभव असतो की परत बाहेर आल्यानंतर कळतं की आपण आनंदात होतो असं? हाच समाधी आणि निद्रेत फरक आहे. निद्रेत ती म्हणजे सुषुप्तीत ती निद्रा वृत्ती आहे ना. समाधीत हो. कोणतीही वृत्ती नाही, त्यामुळे पूर्ण आनंद प्राप्ती आणि जाणीव, सच्चिद आनंद स्वरूप तो होतो महात्मा. त्यामुळे चित म्हणजे ज्ञान आहे. हो. पण समाधी अवस्थेतनं बाहेर आल्यावर त्याचा तेवढ्या पुरता लोप होतो. जर त्या अवस्थेत म्हणजे ज्ञानाच्या वेगवेगळ्या भूमिकेपर्यंत मध्ये, म्हणजे समाधीचेही वेगवेगळे भाग आहेत. सविकल्प समाधीमध्ये कसं आहे, वृत्ती पूर्ण गेल्या नाही पण किंचित वृत्ती बाकी आहेत. म्हणजे जी साधन भक्ती बाकी आहे किंवा नामस्मरण बाकी आहे किंवा ते रूप डोळ्यासमोर आहे, तर आनंदाचा अनुभव आहे. पण सविकल्प असल्यामुळे किंचितशी त्याच्यात कमी आहे. तीही वृत्ती गेली का पूर्ण आनंद आहे. आणि त्याच्या पुढची म्हणजे पराभक्ती. म्हणजे ती वृत्तीच्याही पुढे परत त्या वृत्ती सच्चिदानंद स्वरूपच आहेत. आता आपल्याला वृत्ती वेगळ्या आणि आपण वेगळं ही भावना असेपर्यंत त्या वृत्ती घालवायच्या. नंतर त्या वृत्ती ही भगवंताची लीला, म्हणजे ते पण सच्चिदानंद आहेत हे कळल्यानंतरच्या आनंदाला तर सीमाच नाही. ती पराभक्ती झाली. ती पुढची अवस्था आहे. म्हणजे इथे ते वर्णन केलेलं नाहीये. इथे आपण मुक्तीपर्यंतच मोठ्या महाराजांनी एक्सप्लेन केलंय, त्यामुळे तेवढंच आपण पाहतोय. ते आपण परत कधीतरी पाहू, म्हणजे हे करताना. किंवा त्याच्यासाठी जर आपण श्रीपाद श्री वल्लभचं जर तू ऐकलेस ना व्हिडिओ, तर त्याच्यात शेवटी भावासक्ती जी आहे ती पराभक्ती आहे. तर त्याचं थोडस एक्सप्लेनेशन आहे, तिकडे तुला जास्त लक्षात येईल ते. अजून काही तुला विचारायचं? चालेल. मग काय करायचं? आता किती वाजले? 5 वाजले असतील ना आता. आजच्या हा हा, मग आजच्या करता थांबूया इथे. हो चालेल. तुला साधारण वेळ कधी असतो? म्हणजे विकेंडला असतो का काय, कसं असतं? मला सध्या आता इंडस्ट्रियल आमचं चालू आहे, ते सकाळच्या वेळेतच असतं. आणि दुपारी म्हणजे जेवणानंतर आम्ही फ्रीच असतो म्हणजे सगळं. बरं, मग
तू मला साधारण ऍडव्हान्स मध्ये सांगून ठेव, कारण मला वाटतं म्हणजे थोडं बेसिक पासून सांगायला लागतंय, त्यामुळे थोडा जास्त वेळ लागेल. तर आपण साधारण असं हे करू शकतो की निदान उद्या तरी ह्याच वेळी करू शकतो आपण. हो. मंगळवारपासून मी 4:30ला स्विमिंगला जातो, मग 4:30 ते मग पुढे लागू नये. मग आपण ते थोडं ठरवू कधी. हो चालेल. अं, चालेल, मग आज आपण हे थांब. हे आजचं कळलं ना तुला? हा, आणि हो. कधीही म्हणजे केव्हाही सेशन असेल ना, तेव्हा एक पथ्य पाळायचं. तर जर त्यावेळी आपला मूड नसेल किंवा दुसरं काही व्यवधान डोक्यात असेल किंवा कंटाळा आलेला असेल, तर स्पष्टपणे सांगायचं. हा, कारण नाहीतर हे तो म्हणजे पोचणारच नाही. म्हणजे आपल्याला काही नुसतं व्हिडिओ करून बरोबर. काही उपयोग नाही, ते तुला कळणं महत्वाचं आहे. तर एखाद वेळी वाटलं की अरे आज डोकं तेवढं हे नाही किंवा दुसरं काही करावंसं वाटलं, तर तेव्हा सांगत जा, आपल्याला काही घाई नाहीये. पण हे 2 अध्याय म्हणजे तू बरोबर त्या 2 अध्यायालाच अडकलास, हे समजणं बऱ्याच जणांना कठीण जातं. आणि हे समजलंस ना की पुढच्या अध्यायात जो कठीण भाग आहे ना, अलर्काच्या ह्याच्यात वगैरे, ते तुला सहज समजेल. म्हणजे लिटरली हे 2 अध्याय समजले की तुला पूर्ण दत्त महात्म्य समजलं, असं समजून जा. चालेल. आता अजून एक प्रश्न स्ट्राईक झाला. बोल. एकोहम बहुश्यामिती हा संकल्प कुठल्या स्टेजला निर्माण होतो? म्हणजे तो परमात्म्याला होतो का महतत्वात होतो का कुठे होतो? खूप चांगला. मी ह्या प्रश्नाची वाट पाहत होतो ऍक्च्युली. म्हणजे आता हे मी थोडं बोलणं एक्सटेंड केलं, ते मला, कारण ही शंका मीच विचारून उत्तर दिलं तर ते तेवढं इफेक्टिव्ह होत नाही. आणि मला अपेक्षा होती की तू आत्ता जो प्रश्न विचारलास, आत्ता तू बुद्धीपर्यंत वृत्ती नसलेल्याचा प्रश्न विचारलास, पण हे सुरू झालं जिथून, तो प्रश्न मला अपेक्षित होता आणि एक्झॅक्टली तू विचारला. तर एकोहम बहुश्याम हा संकल्प कुठे झाला, हा तुझा प्रश्न आहे, बरोबर? हम्म. तर असा कुठे संकल्प झाला? असा संकल्प विकल्प काही झालेलाच नाहीये. असा संकल्प झाल्याचा भास त्या आत्मतत्वावर झाला. ऍक्च्युअल असा काहीही संकल्प झाला नाही. हा एक भाग झाला वेदांताच्या दृष्टीने. पण पराभक्त त्याच्याही पुढे जातो की आनंदरूप असलेल्या परमात्म्याला वेगवेगळ्या रूपांनीच आपलाच आनंद घ्यावा. लहान मूल असतं ना, तो लहान मूल कसं असं असं हात हे करत असतं, काहीतरी घेतं तोंडात घालतं, त्यातनं त्याला काय आनंद मिळतो ते त्याचं त्यालाच माहिती. तसा भगवंताचं मूळ रूप जे आहे, सगुण रूप, ते वटपत्रावर पहुडलेले आहे. आपला उजव्या पायाचा अंगठा तोंडात आहे, असं ते स्वरूप आहे. उजव्या पायाचा अंगठा तोंडात का? तर या उजव्या पायातनं जी गंगा गेली, त्यांनी सगळ्यांचं हे दूर वगैरे होतं. म्हणजे काय नक्की गोडी ते पाहता येते, असं वर्णन आहे. म्हणजे पण म्हणजे भगवंताला असं वाटलं की हाच आनंद आपण वेगवेगळ्या रूपांनी आपणच आपला आनंद घ्यावा. पण हे वाटण्यात काहीतरी जेव्हा क्रिया आली, तेव्हा प्लस जसं तयार होतं तसं मायनस तयार होतं. 0 पासून +1 जेव्हा झालं, तेव्हा -1 तयार होणारच ना. 0 इक्वल टू +1 लिहून उपयोग होत नाही, ते इक्वेशन बसत नाही. तर त्यामुळे हा जो आनंदाचा संकल्प आहे, त्याच्याबरोबर ते आनंद झाकणारी माया ही तयार झाली. आणि हे कधी झालं? तर ते जितकं मागे जाऊ त्याच्या आधी झालं, किंवा हे पहिल्यापासूनच आहे. पहिलं म्हणजे किती? तर त्याच्या मागेच आहे. म्हणजे त्याला जसा एंड नाही, तशी याची सुरुवातही नाही. ते आहेच असं. हे ओके. आपण आत असताना, बाहेर असताना हा संकल्पही नाही किंवा ही सगळी लीला आहे असं वाटणं, हे पण सच्चिदानंद, नाही वाटणं हे पण सच्चिदानंद, जे आत्ता आपल्याला कळायला थोडं कठीण जातं. त्यामुळे आत्ताच्या भूमिकेवर आपण म्हणतो भगवंताला सर्व रूपाने तो आनंद घ्यायचा, म्हणून हा संकल्प झाला.
पण पुढच्या वेळेला जेव्हा तो परत सृष्टी निर्माण करतो तेव्हा तो परत संकल्प वेगळा करतो की आधीच्या लोकांना मुक्ती मिळायला पाहिजे म्हणून ते परत निर्माण होतं. आता भगवंत डायरेक्ट सृष्टी निर्माण करतच नाही. तो संकल्प होतो आणि सृष्टी होते. म्हणजे मग त्याच्यात एक सिक्वेन्स आहे. भगवंताचा संकल्प झाला तेव्हाच प्रकृती निर्माण झाली, त्यातनं महत्त्व निर्माण झालं. मग महत्वाचं ते आपोआप झालेलं आहे. आपण संकल्प केल्यावर काहीतरी प्रयत्न करून काहीतरी करावं लागतं. भगवंताला तसं नाही. जसं स्वप्न आहे, भगवंत सृष्टी कशी निर्माण करतो याला एक उत्तर आपलं मन स्वप्न कसं तयार करतं. हे मन स्वप्न आहे ना, ते मनाचं कर्तृत्व आहे. हम्म. स्वप्नात जेव्हा मी राजा होतो आणि महालात बसलेला आहे, तेव्हा अरे आता मला स्वप्न पडलं, मग आता मी हा महाल बांधतो, असं होतं का? सगळं रेडीली अवेलेबल आहे. नुसतं हो. त्या मनाला त्या स्वप्नावस्थेत गेलं आणि रेडीली अवेलेबल आहे. तसं ईश्वराचा संकल्प झाला झाल्यास ही सृष्टी आहे. आणि हा जो सिक्वेन्स आहे हा फ्रॅक्शन ऑफ सेकंद आहे. म्हणजे त्याच्यासाठी एक उदाहरण देतात. समजा एक सहस्रदल कमलाची कळी आहे समजा, हा, आणि ती फटकन तलवारीनी कापली, तर ती त्या मोमेंटला कापली गेली. फक्त बाहेरच्या आवरणानंतर आतलं 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 एकदम आतलं, मग त्याच्या बाहेरचं आतलं, पुढचं पुढचं, असं तो सिक्वेन्स पुरता हे महत्त्व, अहंकार, हे जे सांगितलं हे सगळं फक्त सिक्वेन्स आहे. पण ते एका क्षणात झालेलं आहे. आणि मग ते एका क्षणात झाल्यावर जी ब्रह्मदेवाची उत्पत्ती, ती झाल्यानंतर मग तो टाइम बीम सगळं, म्हणजे एकदा त्रिगुण निर्माण झाल्यावर टाइम ही संकल्पना आली. मग काय, तर त्यांच्या बेंबीतनं कमळ आलं, मग ते ब्रह्मदेव आले, मग त्यांना तप तप ऐकू आलं. हे विष्णू जाऊन कानात बोललेले नाही, ते आपोआप त्या संकल्पाप्रमाणे या गोष्टी होत गेल्या. मग त्यांनी तप केलं आणि त्यांना पूर्वीचं ज्ञान झालं. वेदाचं ज्ञान म्हणजे पूर्वीचं सगळं जे ज्ञान होतं ते. आणि यथा पूर्वम अकल्पयत, म्हणजे आधी जशी सृष्टी होती तीच कल्पना त्यांनी पुन्हा केली. त्यामुळे तशीच्या तशी सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि पहिल्यांदा मानसिक सृष्टी आहे. मग त्यात मानसिक सृष्टीनंतर मग अजून टाइमचा स्पीड कमी झाला. म्हणजे म्हणून ब्रह्मदेवाचा एक सेकंद आहे ते आपल्यासाठी केवढं मोठं आहे. आपलं एक वर्ष बापरे. म्हणजे देवाचा एक दिवस आहे. त्या देवांचं एक वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचं. म्हणजे एका पुढे, म्हणजे एका खाली एक जेव्हा उत्पत्तीत येत गेलो, तेव्हा तो टाइम टाइम हा कन्सेप्ट ब्रॉड ब्रॉड होत गेला. एक ना इन टाइम म्हणून मूवी आहे, खूप छान मूवी आहे. तर त्याच्यात असे टाइम झोन्स दाखवलेले आहेत आणि त्याच्यात टाइम ही करन्सी दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला काय विकत घ्यायचंय तर आपल्या आयुष्याचा काही टाइम त्यांना देऊन तेवढं विकत घ्यायचं. हो. फॅक्ट इज आपण ऍक्च्युली पण तेच करतो ना. कमवायसाठी टाइम घालवतो, म्हणजे आयुष्य घालवून वस्तू विकत घेतो आपण. तर ते खूप छान सांगितलं. आणि त्याच्यात वेगळा टाइम आहे. म्हणजे त्या दुसऱ्या टाइम झोन मधला एक सेकंद म्हणजे इथे एक वर्ष झालेलं असेल वगैरे वगैरे असं. तर ते त्याच्यामुळे आहे की जसं खाली खाली जातो तसा तो टाइम हा जास्त जास्त प्रकट होतो. ईश्वराच्या ठिकाणी टाइम वगैरे नाही काही. तर त्यामुळे तिथे जिथे संकल्प होतो तिकडे टाइम हा कन्सेप्ट नसल्यामुळे कधी संकल्प ह्या प्रश्नाला अर्थ राहत नाही. हम्म. अजून काय? अजून एक प्रश्न आलाय यात. ब्रह्मदेवांना तप तप ऐकू आणि त्यांनी पुढे तप केलं. त्यांनी तप केलं म्हणजे नक्की नेमकं काय केलं तेव्हा? कारण त्यांनी विष्णूंना बघितलेलं नाहीये. हा मग तप केलं म्हणजे नेमकं काय केलं असं म्हणजे? हा तर म्हणजे याच्या आधीचा प्रश्न म्हटल्यावर त्यांना अर्थ कसा कळला हा पण प्रश्न पडायला पाहिजे. हो. तर याचं कारण म्हणजे पूर्वसंस्कार. हा. त्याच्या आधीचा त्यांचा जेव्हा काही आधीच्या ब्रह्मांडात किंवा या सृष्टीच्या आधीच्या सृष्टीत ते जे काही पुण्यात्मा तो असेल, हम्म. तर त्या पुण्यात्मानी
जन्म घेतल्यावर त्याला तपशब्दाचा अर्थ माहिती आहे आणि तपशब्दाचे दोन अर्थ आहेत. तप संतापे आणि तप आलोचने. आलोचन म्हणजे त्या परब्रह्माचं ध्यान करणं. तर तप म्हणजे ते स्वस्वरूपाच्या अनुसंधानात राहिले ब्रह्मदेव. आणि ते अनुसंधान करताना ते वेदांचं सगळं ज्ञान त्यांच्या इथे प्रकट झालं. ब्रह्मदेव प्रकट झाले म्हणजे ते महत्त्व म्हणजे त्यांची बुद्धी आहे ना बेसिकली. कारण ते एकटे जीव आहेत तेव्हा, बरोबर. मग ते अनुसंधान करताना शुद्ध अहंकारापर्यंत आहेत ते. म्हणजे अहंकार मी आहे हे कळलं ना त्यांना. मी कोणतरी आहे, मी कोण आहे प्रश्न म्हणजे अहंकार तिथे आहे. पण त्या शुद्ध अहंकाराने तप केल्यानंतर त्यांना ते आधीचं ज्ञान त्यांच्या त्या शुद्ध बुद्धीत प्रकट झालं आणि त्यांनी ती सृष्टी त्यांनी निर्माण केली. तर तप आलोचने हे स्वस्वरूपाचं सच्चिदानंद रूपाचं आणि विष्णूंच्या रूपाचं म्हणजे ते ध्यान त्यांनी केलेलं आहे असं. छान, खूप खूप छान प्रश्न विचारतो. खरं ना मला हे आपल्याला हे दत्तमहात्म्य पण सत्संगात घ्यायचंय, पण भावार्थ रामायणाला 1-2 वर्ष लागतील. त्यामुळे हे आपण सेपरेटली करू आणि व्हिडिओ देऊ. ज्याला इंटरेस्ट आहे ते पाहतीलच. म्हणजे करिश्मा नाहीये ती पाहिल, मधुदादा, ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे ते पाहू शकतील. या सिन्सिअरली आपल्या भूमकर काकू पण सिन्सिअरली वाचतात हे दत्तमहात्म्य. मागच्या वेळी नाही का ते काही प्रश्न विचारत होते. ज्यांना अभ्यास करायचा त्यांच्यासाठी हे खूप छान होईल. आणि तुला पण रेफरन्सला अजून पुढे वाचल्यानंतर पण तुला मागे येऊन ते अजून समजेल, त्याच्याकरता पण उपयोग होईल. म्हणून म्हटलं व्हिडिओ करून ठेव. चालेल. अजून काय विचारायचं आहे? नाही. चालेल. तुम्ही काय म्हणाला दत्त महात्मे महाराजांचे रेफरन्स होते, आता वाचल्यावरती कळते. म्हणजे सगळीकडून ते रेफरन्सेस आलेत. म्हणजे आता ह्यातल्या काही गोष्टी आम्ही कधीतरी भागवतात ऐकलेल्या असतात. पंचदशीचे रेफरन्स देऊन पंचीकरण वगैरे विषय असतात. कन्सॉलिडेटेड आहे, गोष्टी रूपात आहे. म्हणजे हे कसं आहे की जो ज्या लेवलला आहे त्यांनी त्या लेवलचं घ्यावं आणि पुढे जावं असं आहे. पण एखादाच तुझ्यासारखा असतो त्याला जिज्ञासा असते, म्हणून म्हणजे सांगावं असं वाटतं. आणि म्हणजे जर तुला तितकी उत्सुकता असेल ना तर आपण माझ्या रोजच्या ह्याच्यातलं पण काहीतरी मागे पुढे करून आपण वेळ काढू. तू तुझं शेड्यूल सांग. म्हणजे तुला दत्तमहात्म्य समजून घेण्यासाठी आठवड्यातले कोणते दिवस काढता येणार आहेत आणि किती वेळ काढता येणार आहे. मग त्याच्यातनं माझ्या शेड्यूलमध्ये आपल्याला काय हे करता येईल असं ठरवून आपण फिक्स करू. मला दुपारी 2 नंतर कधी चालू शकणार आता? अरे वा. म्हणजे आठवडाभर तरी आठवडाभर पण तरी याच्यात परत दुसरे पॉइंट सांगितलेले की तुझी बाकी कामं आणि मुख्य म्हणजे तुझा उत्साह आणि क्युरिओसिटी ह्याच लेवलची राहिली पाहिजे. तो विचार करून सांग असं. आणि चालू असताना पण सांगितलंस की थोडं हेवी होते, आज थांबूया किंवा उद्या नको, तरीही काही नाही. म्हणजे एकदम अलर्ट आणि उत्सुक असतानाच सांगितलं गेलं तर ते म्हणजे ते सांगितलं पण. कारण मी काही सांगत नाही, महाराज पोचवतायत आपल्यापर्यंत सगळं. आणि जे पोचवलंय ते पुढे पण जात आहे. त्यामुळे तुझी जितकी उत्सुकता असेल तितकं व्यवस्थित सांगितलं पण जाईल आणि जास्तीत जास्त तुला कळेल. अशा याने ठेवू आपण. चालेल. चला गुरुदेव, थँक्यू. तुझ्यामुळे माझं पण चिंतन घडलं बऱ्याच दिवसांनी. गुरुदेव.